दुधी भोपळा कोपते. दुधी भोपळा कोपते करण्यासाठी दुधी भोपळा मी बारीक किसून पिळून ठेवलेला आहे बाजूला. कोथिंबीर, मिरची, पुदिना हे मिक्सरला वाटायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये अर्धे चमचे जिरं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जिरं घ्यायचं आहे, थोडी हळद घ्यायची आहे, थोडंसं धना पावडर घ्यायची आहे. हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आपण ते डाळीचे पीठ टाकायचं आपलं 2 चमचे डाळीचे पीठ. तर मग वाटेला हे पीठ टाकले 2 चमचे डाळीचे पीठ मी. वाटलेला मसाला, मिरच्या, कोथिंबीर वगैरे सगळं. अर्धा लिंबू पिळला आहे. बिना कांदा लसूणचे कोफ्ते करते, पण छान लागते. बिना कांदा लसूणचे कोफ्ते पण मस्त लागतात. चिरलेल्या मिरच्या, तुमचा गरम मसाला, थोडी हळद, चवीनुसार मीठ, आता म्हणजे जिरे, थोडं आणखी पीठ टाकूया आपण. डाळीचे पीठ थोडं कमी पडलं आहे. 4 टेबलस्पून पीठ घेतलेलं मी डाळीचे पीठ. सगळं मिक्स करून घेऊया आपण. आता आपल्या खूप टाकूया आपण याच्यामध्ये थोडे बॉईल करून. सोनेरी कलर करून घ्यायचं आपल्याला. सोनेरी कलरपर्यंत मस्तपैकी कलर वगैरे चांगला आले, मस्त कलर आले सोनेरी कलर. मी बघू शकताय चांगले सोनेरी कलर आलेले आहेत, मी बघू शकताय. तर ग्रेव्ही करायला घेऊया आपण. ग्रेव्ही बिन कांदा लसूणची मी ग्रेव्ही बनवते. कारण खरं याचे सुरू आहेत ना महाराजांचं, दत्त महाराजांचं अनुष्ठान. मी कांदा लसूण खात नाही ना. जिरं, वाटलेला मसाला, थोडा गरम मसाला, जिरा पावडर, अर्धी चमचे मिरची पावडर, थोडीशी हळद, धना पावडर, मिक्स वेल, थोडं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं आहे. थोडी ग्रेव्हीला पाणी टाकायचं आहे. जास्त ग्रेव्ही नाही करायची, थोडीशी ग्रेव्ही करायची, घट्टसर करायची ग्रेव्ही आपल्याला. आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता त्यामुळे कोफ्ते टाकूया आपण. हे छान होतील, मस्त होतात कोफ्ते. आपले कोफ्ते कढी तयार झालेली आहे. भोपळा, दुधी भोपळा कोफ्ते बघू शकता का मस्त आलेले आहेत ना. सुंदर कलर वगैरे आलेले आहे, बघू शकताय. आपले कोफ्ते कडे तयार झालेले आहे. दुधी भोपळा कोफ्ते तयार झालेले आहे आपले कढी. बघू शकता का मस्त कलर वगैरे आलेले आहे ना. सुंदर झाले आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.